पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, जे का गुंतो निया राहती, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी। वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, प्रातः काळी उठून गेला किंवा निघून गेला, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी। शरण एका जनार्दन, शरण एका जनार्दन, ऐसे असता भय कवन, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी। समचरण सरोजम सान्द्रने लाभुदाभम, जगननिहित पाणी मंडना मंडनाना, तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासं पांडुरंग करू केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार। आता जयांचे गावी केला वास, तयासी नसावे उदास। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। काय माझी वाणी मानेल संतासी, रंजव चित्तासी आपुलिया मनोजो मारुतुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आहे तू जननी मझे न कळे अज्ञान मी करू, गालिंगे मज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे धरू। प्रेम बाहक मुक्त कंठ करोनी, नाही दुजिया बंधन, हे ज्ञान राज माऊली नित तुम्हा, हे अलंकापुरी निवासिनी नित तुम्हा, माझे असो वंदन। सेवे लागी सेवक झालो तुमचा लागलो निधना, अहो स्वामी तुगल्या देवा, यावरी न करावा सेवे लागी सेवक झालो तुमचा लागलो निधना, अहो स्वामी तुगल्या देवा,
पक्षी अंगणी उतरती। प्रस्तुत अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या सजीव सृष्टीमध्ये परमार्थ कार्य करण्यासाठी त्या परमात्म्यानं दिलेलं हे सुंदर शरीर आहे। त्याने 2 हात दिले, 2 पाय दिले, सुंदर असे डोळे दिले। मावशांनो, शिवे द्यायला तोंड दिलंय असं नाही, भजन करायला तोंड दिलंय। एवढं सुंदर शरीर त्या परमात्म्यानं दिलंय। दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण। कशासाठी दिलाय? त्या परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी एवढं सुंदर शरीर दिलं। त्यानं दिलंय ना, मग त्याला नेण्याचाही अधिकार आहे गड्या। त्यानं दिलं म्हटल्यावर त्याला अधिकार आहे ना न्यायचा। परमेश्वर बाबा, मी तर म्हणतो त्यानंच न्यावं। अरे ऐर्या गैर्यानं यमाच्या तावडीत सापडून यमानी ओढत ताडत नेल्यापेक्षा, मारत नेल्यापेक्षा, जोडत नेल्यापेक्षा, आणि त्यांना येऊन उभा राहावं आणि त्यांना म्हणावं, चलतो करे, मला तुझ्या बिगर करमत नाही बरं आता। माझ्या तुकोवर राहायला जगाच्या बापानी म्हणावं, न्यायला आलो मी म्हणून तर तुकोवर आहे म्हणतात। वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, अरे तो बोलवतोय मला वैकुंठी। जीवनात दुसरं काही नाही करता आलं तरी चालेल, पण त्यानं बोलावं ही अवस्था ज्या दिवशी होते ना, समजून चालावं आपल्या नरध्याची सार्थकता झाली। विठ्ठला याजसाठी भूकेले नानाया, याच्यासाठी अनेक यज्ञ केले रे, नवे नवे सर्वस्वाचा त्याग केला। तुकोबरायांच्या भाषेत जाळोनी संसार बैसलो अंगणी, याजसाठी ओ विषयाचा त्याग हो। ऐका, जीवनात काही नाही केलं तरी चालेल, अंतकाळेला तो आपल्या जवळ यावा एवढी मागणी त्याला मागायचंय। त्याला मुलं होऊ दे, मुलं चांगले असू दे, मुलांना नोकरी लागू दे, हे कधीच मागायचं कधीच नाही। अरे ते तुमच्या प्रारब्धानं जेव्हा लागायची नोकरी तेव्हा लागेल, जेव्हा त्यांचे लग्न व्हायचे तेव्हा होईलच। त्याच्याकडे मागायचं नाही, त्याच्याकडे एकच मागायचं। आमच्या आई सीताई तेच मागत होत्या, माझा अंतकाळ जेव्हा येईल ना देवा, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। माझ्या शरीरातून जेव्हा प्राण जाईल ना, विठ्ठल नाम लेके तब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। थोड़ा या दीदी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले। नाम लेके
शरीरातून जेव्हा प्राण जाईल ना तेव्हा तू माझ्यासोबत असावा, तुम्हाला बोलावा. अरे जीवनात काय आहे दुसरं? साधकाने तर त्याला तेच मागावं. सुंदर आवाज दिलाय देवा तुम्हाला. मी तुझं गुणगान करता करता, भजन करता करता तुझ्यापर्यंत पोहोचावा. कीर्तनकाराने काय मागावं? तुझं कीर्तन करता राम राम म्हणता सब माझा प्राण, राम राम म्हणता सब माझा प्राण, राम राम म्हणता सब माझा प्राण, राम राम म्हणता सब माझा प्राण. कृपादान देई देवा, हीच कृपादान देई देवा, स्मरण घडो संत राम राम म्हणता, हा हेच द्रौपदी. हा राम राम म्हणता, हा हेच द्रौपदी. बरोबर. तुझं नाम चिंतन घेता घेता या शरीरातून देह जावा, कारण जाणं हे प्रत्येकाला आहेच एक दिवस. काही ऐशी दशा येईल माझे अंगात, काही ऐशी दशा येईल माझे अंगात, काही ऐशी दशा येईल माझे अंगात, चित्त पांडुरंगा सुरत. काही ऐशी दशा येईल माझे ती अवस्था ज्या दिवशी होते ना त्या दिवशी मनुष्य जीवनाचं सार्थकता आहे. चला नवे नवे तुकोबराय म्हणतात जन्माचं सार्थकच त्या येते. विठ्ठलाची एक देखली, विठ्ठलाची एक देखली, विठ्ठलाची एक देखली, विठ्ठलाची
असं स्वानंद सुखाचं सुख भोगून परमात्म स्वरूपामध्ये प्राप्त झालेल्या कैलासवासी गंगा भागीरथी सीताबाई बालाजी ढोके यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. वारकरी परंपरेचा वसा, साधू संतांची सेवा. अरे ज्याच्या दारातच बाबाजीची कुटी आहे ते अंगण पवित्र असणारच आहे. तिची गुणवान मंडळी जन्माला येण्याचं अनेक जन्माचं पुण्य आहे. या घराण्यांचं ज्यांच्या घरामध्ये भगवंताचं नामस्मरण करणारी लेकरं जन्माला येते ना, त्यांच्या कुळाचं पुण्य आहे. त्यांनी अनेक जन्माचं केलेले साधना आहे. सहज नाही गाता येत बरं. सहज जर गाता आलं असतं तर कोणी सहज नाही वाजवता येत. साधना आहे. तुकोबराय म्हणतात मला, ज्ञानोबराय म्हणतात मला पांडुरंग आवडण्याची ही माझी साधना आहे. बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी. तशी या डोके कुळातील परंपरेचे नुसार लेकरही तशीच निघाली आईची. आणि त्याचा कळश म्हणजे आमचे महेश महाराज. लक्षात ही गुणवान मंडळी येणं साधी गोष्ट नाही. अहो पाया पडून पडून पैशावाले किती पैसे देऊन देऊन येत नाही. आणि इथल्या सर्व गुणीजनांना नतमस्तक होऊन सांगतो, दादांनो आज परमार्थाला याची गरज आहे. विठ्ठला विठ्ठला जाती पात सर्व सोडण्याचं काम तुम्हा आम्हाला आहे. यारे यारे लहान थोर. आणि म्हणून महेश महाराजांनी दिलेलं निमंत्रण, महाराजांनीच सांगितलं होतं की माझे मित्रमंडळी, माझ्यावर प्रेम करणारे गुरुजन मंडळी सर्व येणार आहे. तिथं आल्यानंतर आनंद वाटला. मृदंग सम्राट, तबला सम्राट, याच्या अगोदर नुसतं सातारकर महाराजांच्याच कीर्तनात असं वाटायला लागलं मी सातारकर महाराजच आहे आज. विठ्ठला विठ्ठला गोड आमचे राठोड महाराज आहे, शिंदे महाराज आहे, सर्व गुणीजन मंडळी, आमचे गणेश महाराज, कान्हा महाराज, ज्यांनी सुंदर अशी चाल गायलीत, आमचे वाबळे महाराज, हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज, हरिभक्तीपरायण आता ज्ञानेश्वर माऊली, हरिभक्तीपरायण अर्जुन महाराज, त्यांचा सुंदर असा गोड आवाजामधून आपण चालीचा आस्वाद घेत असताना खूप सुंदर असा अंतरा हरिभक्तीपरायण पूजनीय बाळू महाराज, हरिभक्तीपरायण महेश महाराज, आता दोन्ही महेश महाराज. आईने जात असताना नुसतं आमच्या महेशला डोळ्यासकरच दिसले असते. म्हणून पूर्वीचे लोक नाव देवाची ठेवा म्हणायची. हरिभक्तीपरायण सुंदर असे सारंग महाराज, हरिभक्तीपरायण आमचे कृष्णा महाराज, आमचे अप्पा महाराज, हरिभक्तीपरायण आमचे उमेश महाराज, ज्यांचे सुंदर असा हार्मोनियममध्ये मास्टर माइंड झाले आमचे गुरुजी, हरिभक्तीपरायण सुदाम महाराज. या बाबा विठ्ठला विठ्ठला हरिभक्तीपरायण ज्यांची सुंदर अशी बासरीचा धून आपल्याला ऐकायला मिळाली, असे असणारे हरिभक्तीपरायण सचिन महाराज, सतीश महाराज
काय झालं, दिवसेंदिवस वय होत चाललं ना त्याच्यामुळे. पुरुषोत्तम महाराज आहे, बाबांचंही आगमन झालं, त्यांनाही धन्यवाद. परमेश्वर महाराज आहे आमचे बाबा. हा राहुल महाराज आहे, अतुल महाराज आहे. सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. यांना सर्वांना सर्वच कला शिकवणारे आमचे गुरुजी हरिभक्तीपरायण भानुशेखर गुरुजी. खूप मोठं नाव, अनेक जणांनी अनेक कलाकार तयार केलेत, पण एकही अभिमान जरासाही नाही असे असणारे गुरुजी. तुम्हालाही धन्यवाद. परमेश्वर महाराज आमचे दादा, सर्व मंडळी, आता आलेली सर्वच मंडळी. आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, कारण कीर्तन सोडायची वेळ आली. आता कीर्तन चालू झालंय. विठ्ठला विठ्ठला. सुंदर अशी ज्यांची साऊंड सिस्टीम, आमचे दादा, आमच्या ताई वगैरे सर्वच मंडळी. आता तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेकरता घेतलेला अभंग मराठवाड्यातील सुप्रसिद्ध साधू, शांतीचं प्रतीक होऊनच जन्माला आलेले आमचे शांती ब्रह्म नाथबाबांचा अभंग सेवेकरता घेतला. वास्तविक पाहता दुर्लभ असलेला नरदेह प्राप्त झाल्यानंतर ते कळणंही तेवढा महत्वाचा आहे. नरदेह दुर्लभ जाणं, शतवर्षाची गणना, 100 वर्ष आयुष्य आहे. पण आमच्या आईनं देवाला सांगितलं, अरे तुझं जरी म्हणणं असेल 100 वर्षाचं, पण मला 115 वर्ष जगायचं आहे. म्हणून आई साहेब 115 वर्ष जगल्यात, लक्षात ठेवा. आणि मी येऊन भेटून गेलो होतो, बहुतेक सावता महाराजांच्या कार्यक्रमाच्या म्हणजे ज्यावेळेस जायच्या अगोदरची विषय. तर मी जेव्हा गेलो ना भेटायला, तर कडकमध्ये आवाज वगैरे ऐकायला कमी येत होतं, दिसायला कमी होतं, पण एवढ्या वयामध्ये सुद्धा ताडकन उठून बसणं हा स्वभाव. विठ्ठला विठ्ठला अशी आई गेल्याचं दुःख या परिवारावरती आहेच. वास्तविक पाहता आता एवढ्या मोठ्या गुणीजनामध्ये कीर्तनाची वेळही संपुष्टात आल्यानंतर माझ्यासारख्या पामरांनी काय कीर्तन करावं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मी तर परमेश्वर महाराजांना म्हणलो होतो तुम्हीच फेटा बांधा आज, पण त्याने नाही महाराज तुम्हालाच करावं लागेल. आणि ही अपेक्षा आईंची सुद्धा होती. हा विठ्ठला विठ्ठला. म्हणून पुण्यस्मरण आहे. पुण्यस्मरण म्हणजे आता 2 नावं वर्ष श्राद्धही म्हणतात, पण वारकऱ्यांनी पुण्यस्मरणच म्हणायचं. वारकऱ्याच्या घरातील कोणी गेलं तरी त्याचं पुण्यस्मरणच. श्राद्ध त्याचं होईल ज्याच्या घरात भजन होणार नाही त्याचं. विठ्ठला विठ्ठला या बाबा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. दत्ता भाऊ, श्राद्ध त्याचं आहे ज्याच्या घरात पुण्य नाही, पण ज्याच्या घरात पुण्य होत आहे, मग पुण्याच्या संचयानं तो महात्मा पुण्यवान बनत असतो. तो आत्मा पुण्यवान झालाय. तो गेल्यानंतर आज दुसऱ्या योनीत प्राप्त होणार आहे ना, आपण सर्वांनी त्यांच्या नावाने पुण्य करायचं आहे. आणि ज्यांच्या नावाला ते समर्पित करायचं आहे, ज्यांना ते समर्पित करायचं आहे, त्यांचं स्मरण करायचं आहे, त्याचंच नाव पुण्यस्मरण. विठ्ठला विठ्ठला. आणि दुसरा अर्थ असा आहे, भगवंताचं नामस्मरण करता करता पुण्य प्राप्त करून त्यांना समर्पित करायचं. विठ्ठला विठ्ठला. खूप प्रेमळ स्वभाव, गोड स्वभाव. परंतु एक लक्षात ठेवा, आई अन्नपूर्णा होत्या, सर्व काही लक्षात आहे, पण आलेले दुःख प्रत्येक जीवनामध्ये भोगल्यावर, अरे ज्याच्याशी गोड बोलायचं, ज्याला सुख दुःख सांगायचं,
अरे लेकरं मोठी करायची आहे. अशाच अवस्थेत जोडीदाराने साथ सोडली. लेकरं लहान लहान होती तेव्हाच, मुलं लहान होती, जोडीदाराने साथ सोडली आणि अंगावरती जबाबदारी पडली. पण काबाड कष्ट करून लेकरांना मोठं करता करता त्या आईनं त्याही दुःखाला सामोरे गेलेत. संतांचं कृपाछत्र पाठीशी होतं, पण ज्याच्या पाठीशी संतांचं कृपाछत्र आहे दादांनो, त्याच्या घरावर किती दुःख येऊ द्या, किती मोठे संकट येऊ द्या, त्या संकटाला तो जुमानत नाही, कारण संतांची कृपाछत्र असतं. परंतु खचल्या केव्हा माहिती आहे? ज्या दिवशी पोटचा गोळा स्वतःच्या देखत निघून गेलाय त्या दिवशी खचल्यावर. आमचे रामचंद्र दादा 3 वर्षापूर्वी गेल्यानंतर जगातलं सर्वात मोठं दुःख आहे दादा, जगातलं सर्वात मोठं दुःख. लहानपणी आई वडील जाणं आणि म्हातारपणी तरणा बांड मुलगा जाणं. ज्या माऊलीचं लेकरू आपल्या देखत मेलय ना, ती माऊली त्या लेकराकडे पाहून म्हणत असते, राजा तुझ्या खांद्यावर जायचं होतं रे, तू माझ्या अगोदर गेलाय. अरे तुझ्या हाताने पाणी प्यायचं होतं, आज तुला खांदा देण्यासाठी मला बघावं लागतंय. हे दुःख त्या माऊलीनं सहन केलं. दुसरा, परंतु हे दुःख सहन करण्याची ताकद घरामधलं वातावरण, विठ्ठल विठ्ठल या परिवारांचा तर बारकाईने विचार केला. आमच्या नंदाकाही, आमच्या बहिणी, तर ती भाची आहे नंदाबाई, आमची बहीण नंदाकांती ते लहान होते तेव्हाच गेल्या. त्यांनाही दुःख आई गेल्याचं, पण जीवन आहे लक्षात. संसार त्यालाच म्हणतात की जिथं दुःख आहे आणि संसारात राहिल्यावर दुःख भोगावंच लागतं. संसार दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा, दुःख बांधवाडी बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. बांधवाडी आहे हा दुःख बांधवाडी आहे हा दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, कोठे संसार. सुखच विचार नाही पण सुखाचा विचार सुद्धा. हा, सुख नाही याच्यात नवल नाही, पण सुखाचा विचार सुद्धा ज्याच्यात येत नाही तो संसार. या बाबा विठ्ठल 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 विठ्ठल.
विचार नाही कुठे किंवा संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. मग अशी रात्रंदिवस दुःखाने व्यापलेली मंडळी पैठणला गेली. नाथ बाबाकडे गेल्यानंतर ती स्मित हास्य मुद्रा बघितली आणि बघितल्यावर विचार केला का हो महाराज काय आम्ही कायमस्वरूपी दुःखात आहे. सुखाचा विचार नाही कोठे. आम्हाला सुखच काय पण सुखाचा विचार सुद्धा करता येत नाही. नाथबाबांनी सांगितलं बरोबर आहे बाबा. मग तुम्हाला का दुःख होत नाही? तुम्ही संसारात राहत नाही का? हा नाथ बाबा म्हणायला लागले अरे संसारात राहिल्यावर तर दुःख मिळणारच आहे. मग तुम्ही नाही का संसारात? आम्ही आहे बाबा. मग आम्ही असून नसल्यासारखं आहे. म्हणजे संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा संसारी असावे असून नसावे. भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा संसारी असावे असून नसावे. भजन करावे तुकोबरायांची पत्नी गेली तरी तुकोबराय म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळे. त्यांना आम्हाला पत्नी गेली तर दुःख वाटतंय, मुलगा गेला तर दुःख वाटतंय. गाडगे महाराजांचा मुलगा गेला तरी दुःख नाही. मग महाराज तुम्हा सत्यवादी करी संसार सत्यवादी करी उत्तर देऊन टाकलं बाबा. तुकोबरायांना आम्हाला का दुःख नाही? कारण सत्यवादी करी संसार म्हणजे कसं राहतात? कमळ जसं पाण्यात राहतं. कुठं राहतं कमळ? पाण्यात खाली राहतं है, वर असतं. पाण्यात असून पण पाण्याच्या वरती राहत आहे. हा लक्षात ठेवा. म्हणून कमळाची उपमा दिली. नाथ बाबांना ही लोक म्हणायला लागली पण आम्हाला हे कळना बरं का. मी म्हणता संसारात असून नसल्यासारखं आहे. सत्यवादी करी संसार सकळ जळ असं. मग आम्हाला हे कळत नाही भाषा नाही. मग आम्हाला तुमच्यासारखं आनंदित राहायचं असेल मग आम्ही कसं राहावं? पक्षी अंगणी असावे संसारित पक्षी अंगणी उत्तरती हो पक्षी अंगणी उत्तरती पक्षी अंगणी उत्तरती पक्षी अंगणी उत्तरती
कसं राहावं याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात दिलं. बाबा हो असं राहा. कसं? पक्षी अंगणी उतरती. उदाहरण कोणाचं दिलं? पक्ष्यांचं. मला काल परवा एक जण विचारलं, बाबा कृष्ण बाबा का हो महाराज, काय महाराजांनी पक्षाचंच उदाहरण का दिलं? ऐका ना, ते पक्षी तुमच्या अंगणात येतात ना माय. अंगणात आल्यानंतर तिथं आले, अंगणातलं काय खायचं किंवा धान्य वगैरे काही असेल ते खातात. 10-20 दिवस तुमच्या इथं राहतात नाही ना, उठून जातात. बरोबर आहे, निघून जातात. बरं असं कधी झालं का एखादा पक्षी तुमच्याकडे कायम येत होता आणि येत असताना त्यांना एक दिवस जाताना तुमच्या गळ्यात पडून रडला म्हणून उद्यापासून येणं होणार नाही म्हणून? नाही रडला. बरं का नाही रडला? त्याचं कारण आहे त्या पक्षाला तुमच्या अंगणात यायचं सुखही नाही आणि अंगणातून जाण्याचं दुःखही नाही. का? कारण त्याला माहिती आहे हे अंगण माझं. आणि आपल्याला दुःख का होतं? हे अंगण माझं आहे, हे शेत माझं आहे, बंधारा. आणि म्हणूनच बंधारे येऊन भांडणं आहे. विठाला माझी विनंती आहे दादांनो, क्यू येते हो त्या कोर्टात गेल्यावर बघायला. 50% वरती भाऊच आहे बाबा. अरे याच्या त्याच्या विरोधात तो भाऊ आहे. म्हणून रामायणाची गरज आहे. त्याने रामकथा मनापासून ऐकली ना, तो बंधाऱ्यासाठी कधीच भांडणार नाही आणि भांडही नका. अरे जेव्हा मी सांगून गेलो अगोदर, तुमच्या नशिबात जेवढं असेल ना, जेव्हा असेल तेव्हा. एक जणाने बाबा जमीन दान करून दिली. जमीन रात्रंदिवस तिथं राहत होता. अगोदर मंदिराच्या शेजारी घर होतं. अगोदर त्याने घर वगैरे बांधलं, काही सापडलं नाही, पण त्यानं मंदिराला दान करून दिलं. मंदिरवाल्याने कमिटीने ते भक्त निवास बनवायचा ठरला आणि म्हणून JCB आणलं. पाया खोदायला लागले. खोदत असताना 5 किलो चांदी सापडली. बाबऱ्याचं सांगतो मी, दूरचं नाही. यांच्या नशिबात नव्हतं. अगोदरच्या ज्यांनी दान केलं त्याच्या नशीब दान केल्या पहिल्याच पाय्यामध्ये 5 किलो चांदी सापडली. आणि म्हणून जेव्हा यायचं तेव्हा येतंय. विनाकारण बंधाऱ्यासाठी भांडत जाऊ नका. सीताई साहेबांच्या पुण्यस्मरणानिमित्त एकच विनंती करतो, लक्षात ठेवा. कारण भांडणं एकमेकाचे बंधाऱ्या जागेवर आहे. भांडायचं कोणासाठी? रामायणामधला गोड दृष्टांत आहे, पण वेळ कमी आहे. 11:15 वाजलेत. कीर्तन 11:30ला सोडणं होतं. भरतजी रामाला भेटायला आलीत. मेरी वजह से मेरा भैया वनवास गमन करता है. माझ्या भावाला काठी टोचत असेल, नाही राहायचं मला. जिथे माझा भाऊ दुःखी असेल तर ती राजगादी तरी काय कामाची, हे रामायण शिकवत आहे. प्रभू रामचंद्रजीला भेटायला गेल्यानंतर, आता मधला भाग खूप गोड आहे पण मला ते सांगायचं वेळ नाही, पुढे चालतो. पण चित्रकूटला जेव्हा आले, लक्ष्मणजीनं बघितलं चतुरंग सेना. भरत पळतच आले, धनुष्य बाण उचला. दादा आत्ताच्या आत्ता एका बाणात भरताचं मुंडकं मोडतंय. हे लक्ष्मण काय झालंय तुला? अहो तो आपल्याला मारायला आलाय. भारत असा होऊच शकत नाही. काय वाक्य आहे? रामाचे वाक्य आहे. तुम्ही म्हणता असं, अरे ते ज्याची आई तुम्हाला मारायला टपलेली आहे, तुम्हाला वनवासात पाठवते, तिचा मुलगा तसा असू शकत? अजिबात असू शकत नाही. म्हणूनच रामाने हनुमानजी भेटल्यानंतर तुम्ही माझ्या लक्ष्मणासारखे भाऊ म्हटले नाही. तुम मम प्रिय भरत सम भाई. राजगादीच्या लोभाना नाही आला लक्ष्मण तो. मग किती वाक्य दिलं माहिती आहे सुंदर. अरे अयोध्याच काय,
पण पूर्ण स्वर्गाचं जर कधी राज्य माझ्या भरताच्या पायाखाली दिलं किंवा भरताला समर्पित केलं तरी सुद्धा माझा भरत त्याचा त्याग करून माझ्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत. हे भावासाठी वाक्य वापरलेले लक्षात ठेवा. आणि आपण चला म्हणून त्याच्यात वाद नसावा. का वाद होतो? कारण आपण म्हणतो ते माझं आहे. इथून चाललेलं आपण लक्षात ठेवा. ते माझं आहे, हे माझं आहे. पक्षाला का दुःख होत नाही? कारण त्याला माहिती आहे हे अंगण माझं नाही. मी सांगत होतो पक्षाचंच उदाहरण का दिलं. मला एक जण बोलला जरासं. का बोलला? महाराज असं का म्हणले नाही? चांगले माणसं अंगणी उतरती, चांगले माणसं माणसाचं का उदाहरण दिलं नाही? असं का म्हणले? पक्षी अंगणी उतरती. मी म्हटलं आपल्या संस्थेपुढे काम चालू होतं बघा पुलाचं. ऐका, पुलाचं काम चालू होतं आणि पुलाचं काम चालू असल्यामुळे थोडेसे ते खड्डे पडलेली वगैरे आणि रायसनचा ट्रक चालला होता. ती कुदल्यामुळे काय झालं, त्यातली 2 पोती खाली पडली. पोती खाली पडल्यामुळे काय झालं की ते थोडीशी फुटल्या गेली. ती फुटल्यामुळे काही पक्षी आले, काय जे खायचं ते खाल्लं, पोती तिथंच ठेवली, पक्षी निघून गेले. त्यानंतर 2-3 गायी आल्या, काय खायचं ते खाल्लं, पोती तिथंच ठेवल्या, गायी निघून गेल्या. त्यानंतर 1-2 माकडं आली, काय खायचं ते खाल्लं, पोते तिथंच ठेवली, माकडं निघून गेले. सुरुवातीला पक्षी आले, काय खायचं निघून गेले. त्याच्यानंतर गायी आल्या, काय खायचं ते खाल्लं, गायी निघून गेल्या, पोते तिथंच ठेवले. माकडं आले, काय खायचं ते खाल्ले, पोतं तिथंच ठेवले, माकडं निघून गेले. त्याच्यानंतर 2 माणसं आली. आता काय झालं असं? तुमच्या डोक्यात जो विचार आला त्याच्यामुळेच माणसाचं उदाहरण नाही दिलं. विठ्ठला तुमच्याच तोंडातून तुम्ही सांगितलं पोतेच गायब झाली असतील. अरे हा माणसाचा स्वभाव आहे हे संतांना माहिती होतं म्हणून पक्षी अंगणी उतरती. पण इथंही किंतु टाकलं नाथबाबाने. ऐका, इथं सुद्धा किंतु टाकले का? हा दृष्टांत कमी वाटला. कदाचित पक्षी एखाद्या वेळेस अडकूही शकतो, आहे का नाही? आता नाही का ते बरेचसे पक्षी पिंजऱ्यात आहे. पोपट पकडणारे बघा, पोपट पकडणारे. पोपट जर पकडायचा असला ना तर एक नळी घेतात, नळी, आणि त्याच्या दोन्ही बाजूला अशी दोर बांधतात की पोपट त्या नळीवर बसल्याबरोबर नळी आपोआप उलटी होते, आपोआप उलटी होते. बघा तुम्ही. हां, मग ते पोपट येतो, त्या नळीवर बसतो, बसल्याबरोबर ती नळी उलटी होते आणि पोपटही कसा होतो? पोपट उलटा झाल्यामुळे त्याला आकाश आहे. हे संजय महाराज पाचपर बाबांनी सांगितलं. आकाश हे पाण्यासारखं दिसतं आणि त्याला वाटतं आपण जर हात सोडला तर आपण खाली पाण्यात पडू, मरून जाऊ. म्हणून पोपट काही नळी सोडत कोण? हां, पोपट काही नळी सोडत नाही. पोपट काही नळी सोडत, पोपट काही नळी सोडत नाही. पोपट नळी न सोडल्यामुळे सद्गुरू येतात आणि ते सद्गुरू त्याला सांगतात, अरे राजा, अरे तू हिंदू धर्मात जन्माला आला रे, सनातन धर्मात जन्माला आला रे, नळी सोड नळी. पण पोपट काही नळी सोडत. बऱ्याच जणाला कळालंय. अरे ऐक रे राजा, तू संत वाङ्मयामध्ये जन्माला आलाय रे, पवित्र छत्रपतीच्या वंशात जन्माला आलाय रे, संतांच्या सान्निध्यात जन्माला आलाय रे. अरे माणूस रे, अरे ती हाताची असेल, पायाची असेल, अरे ती नळी सोड नळी. पण पोपट काही नळी सोडत. आता सर्वांना कळायला. चला, माझी विनंती आहे आईसाहेब, सीताई साहेबांच्या पुण्यस्मरणानिमित्त तुम्हा सर्वांना, अरे पवित्र सनातन धर्मातले आहोत आपण. घरामध्ये कधीच मांसाहार करू नका. ज्याच्या घरात मांसाहार होतो, मी नाही सांगत, रामायण सांगताय, ज्याच्या घरात मांसाहार होतोय ते घर माणसाचं नाही, मग राक्षसाचं आहे. जर माझं खोटं वाटत असेल तर सुंदर कांड उघडा आणि नंतर बघा की ज्या घरात मांसाहार होतोय. म्हणून माऊल्यांना माझी विनंती आहे, आज संकल्प करायचा आहे. मी अनेक लोकांनी संकल्प केला बाबा, अनेक लोकांनी सोडलीत. अरे पवित्र हिंदू धर्मात जन्माला आलोय, पण पोपट काही नळी सोडत न सोडल्यामुळे सद्गुरूला राग येतो.
आणि न ऐकल्यामुळे मग ते पोपटच तर आता बरीचशी पोपट म्हणतात ना, नाही होत, काय होतं बरं त्यांना, ऐका ना. पण पोपट तरी ऐकत, पोपट म्हणतो अजून दात आहे ना महाराज. चला, एखादा पोपट म्हणतो बरं नाही ऐकलं तर काय होईल, काय होईल, जर हे नाही ऐकलं तर काय होईल, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं तरी नाही कालं, दुसरा येईल, हे जरी नाही कालं. सरद जेवटीवा काळ बांधून येईल, सरद जेवटीवा काळ बांधून येईल, सरद जेवटीवा काळ बांधून येईल, सरद जेवटीवा. हो कदनारनी आमचे काय मागाईल, हे कदनारनी आमचे काय मागाईल, हे कदनारनी आमचे काय मागाईल, हे कदनारनी आमचे काय मागाईल. पिंगळा 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 माधवारी, बोली बोली तो देगा पिंगळा माधवारी, बोली बोली तो देगा पिंगळा माधवारी, बोली बोली तो देगा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, बोली बोली तो देगा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी, बोली बोली तो देगा पिंगळा माधवारी. हे काही ओढून ताडून नाही आणलं बरं. म्हणाल कोणी की हे ओढून ताडून, हे जरी ना ऐकालं बरं, नाही ऐकलं, नाही सोडली नाही काय होईल, संतांची भाषा आहे. हे जरी ना ऐकालं मग दुसरा येईल, दुसरा येईल, कोण येईल दुसरा, सरते शेवटी बा, सरते शेवटी भगवंत येणार नाहीत, मग काळ बांधून नेई. एका जनार्दनी आमुचे काय बा. पण हा दृष्टांत कमी वाटला, पण पोपट काही ऐकत, पोपट काही नळी सोडत, मग पोपट पकडणार आहे तो, त्याला पकडतो, म्हणून हा दृष्टांत कमी वाटला. दुसरा दृष्टांत तिसऱ्या चरणात दिला, तिसऱ्या चरणात. वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर वस्ती आला, वस्ती कर, वस्ती कर वस्ती आला, 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 वस्ती कर वस्ती आला.
काळी उठून गेला प्रात काळी उठून गेला तैसे असावे संसारी तैसे असावे संसार तैसे असावे संसार तैसे असावे संसार नाना रसे भरवी सागर अनेक रसयुक्त कीर्तनामध्ये आपण चाललोय. चला दुसरा दृष्टांत तिसऱ्या चरणामध्ये देतात. वस्तीकर वस्ती आला. एखादा वाटसरू रस्त्यानं चाललाय. संध्याकाळ झाली आहे. माझे ज्ञानोबराय तुकोबरायांचं भजन करत चाललेलं आहे. पण संध्याकाळ झाली आहे. बोलता बोलता 9 सुद्धा वाजले. रात्र झाली. आता पुढे जाता येईना. अंधार झालेला आहे. कुठेतरी वस्तीचा प्रकाश दिसला आणि त्या वस्तीकडे आले. अहो ही वस्ती कोणाची? ही वस्ती ढोक्यांची आहे. मग रात्रभर राहायचं का? मी का नाही राहणार. आणि मग ते रात्रभर तुमच्या वस्तीवर थांबला. सकाळी किती आग्रह केला बाबा ते थांबल. का नाही थांबणार? त्याचं कारण आहे. त्यांना माहिती आहे हे अंगण माझं नाही आहे, हे घर माझं नाही. म्हणून हा दृष्टांत दिला. वस्तीकर वस्ती आला. प्रातः काळी उठवणे गेला. तेच माणसाने लक्षात ठेवायचं. तैसे असावे संसारी. त्याप्रमाणे संसारात राहायचंय. अरे इथं फकीरासारखं आलोय. इथे आपलं काही नाही आहे. एक दिवस हे सोडून जावं लागणार. एक क्षण भंगूर नाही भरवसा. वारे सावध क्षणोक्षणा हाची. हा विचार लक्षात आला की समजून चालतंय की ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. हे सर्व जग मिथ्या आहे. आपल्याला ब्रह्माची प्राप्ती करावं लागणार आहे. आणि ती प्राप्ती जर कधी झाली बरोबर आहे मग त्याच्यामध्ये त्याला सुख दुःख हे सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपा. त्याला सुखही आणि दुःखही सारखंच वाटतंय. नाथबाबांनाही सांगितल्याबरोबर ते म्हणायला लागले महाराज तुम्ही म्हणता हे बरोबर आहे पण आम्ही माणसं आहोत. अरे माणसं भी नरजब करणे करे तो नरका नारायण बन जाता है. तो माणसं म्हणून काय उपयोग आहे? अहो पण आम्हाला भीती वाटते. भीती? आता कशाची भीती? आम्हाला प्रत्येकाला मरायची भीती वाटते. पण आहे का नाही? प्रत्येकाला मरणाची भीती आहे का नाही? प्रत्येकाला भीती वाटते मरणाची. प्रत्येकाला आहे. हां कोणी म्हणतंय आपण मरायला घाबरत नाही, मी मरायलाही घाबरत नाही, मारायलाही घाबरत नाही असं म्हणतं गुरुजी. फक्त आम्ही शिवरात्रीच्या पिरियडमध्ये ते गोशेगावला कीर्तनाला गेलो. जेवायला शेतात होतं. हरिपाठ झाल्यानंतर ते जेवायला जायचं. एक मुलगा ठेवला होता आम्हाला शेतात नेण्यासाठी. त्याने ती मोबाईलचं बॅटरी लावली. दोन्हीकडनं गव्हाचं सीझन होतं. त्या बंधाऱ्याहून चालून जात असताना त्यानं मोठ्यानं मला बरं का बाबा अख्ख्या गावात आपल्या नांदी कोणी लागत नाही. जसं काही मला त्याच्याबरोबर कुस्तीच खेळणं होते. आपल्या नांदी कोणी लागत नाही. अरे बाबा ठीक आहे म्हणून तर मला तुम्हाला न्यायला ठेवलंय. अरे बाबा ठीक आहे मी मरायलाही घाबरत नाही आणि मारायलाही घाबरत नाही असं म्हणत नाही. मी मरायला अजिबात घाबरत नाही असं म्हणत नाही. तर ते पुढे एक दोरखंड पडलेलं होतं वाकडं तिकडं आणि याच्या मोबाईलचे प्रकाश त्याच्यावरती गेला आणि त्यानं बघ बाबा अरे झालं काय? साप. त्याला सापही म्हणता येईल. म्हटलं अरे मग याच्या आत्ता तर म्हटलं ना तू मी मरायलाही घाबरत नाही. म्हणावं लागतं म्हणे बाबा. म्हणजे मरणाची भीती प्रत्येकाला आहे. प्रत्येकाला मरणाची भीती आहे. हे साधक लोक म्हणायला लागले महाराज 12 वाजून गेले ना. मग 12 वाजून गेले आम्हाला प्रत्येकाला मरायची भीती वाटते. मग भीती वाटतो ना मरायची. मग नाथबाबा म्हणतात एक काम करा. शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन शरण
वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा सर्वांनी हाताने टाळी मुखाने नामस्मरण भजन करायचं आहे. राहिलेल्या 1-2 मिनिटामध्ये सेवेला पूर्णविराम. सर्वांनी हाताने टाळी वाजायचे. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय विठोबा रखुमाई विठोबा
ग दुःख वाटाचं कारणच नाही का? मरणाची भीती का? सद्गुरूला शरण जा, शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन. जन्म मरणाचं दुःख 115 वर्ष जगल्यात माय. का जगल्या माहिती आहे? लेकरं चांगली सांभाळणारी होती, सुना चांगल्या सांभाळणाऱ्या होत्या म्हणून जगल्यात. लक्षात ठेवा. ज्याच्या घरात सुना चांगल्या आहेत, अरे सून नव्हती ती लेक होती. माईला सुद्धा 4 लेक्या सुना. लेक नाही माझी अशी म्हणायच्या. माझ्या लेकी नाही त्या का? माझ्या सुना नाही त्या. कोण आहे? माझ्या लेकी आहे. आणि म्हणून मा 115 वर्ष जगली. माझी तुम्हाला विनंती आहे, सुना कधीच बनवू नका जीवनात. या घरातून त्या घरात गेल्या तरी लेकच राहा. ज्याच्या घरात सून ही लेक म्हणून राहिली, त्या घरातली माणसं, शास्त्रानं सांगितलं 100 वर्ष आयुष्य तर 100च वर्ष जगतात. त्याचं कारण तेवढं आहे. लक्षात ठेवा. म्हणून या परिवाराने त्या आईला खूप जीव लावला, सांभाळलंय. अरे एक शब्दसुद्धा थोडासा सुद्धा खाली पडून देत नव्हती ही लेकरं. आणि त्या आईचा आज पुण्यस्मरणाचा कीर्तन करण्याचा योग. तसं दिग्गज कीर्तनकार मंडळी, आदमानी महाराज, परमेश्वर महाराज, आमचे कृष्णा महाराज, एवढी मोठमोठाली दिग्गज मंडळी कीर्तनाला समोर असताना वेळेच्या बंधनामध्ये आपणही संपवलं पाहिजेत. हे सर्व सोडून एक दिवस सर्वांना जावं लागणार आहे. पण शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन. भीती कोणतीच राहणार नाही. फक्त परमार्थ कार्य करत असताना सद्गुरूला शरण जाणं तेवढं महत्त्वाचं आहे. आणि एकदा का ते गेलं की सद्गुरू आपल्याला परमात्मा स्वरूपाची प्राप्त करून देतात आणि आपल्याला ही लोकीची यात्रा संपावं लागते. झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला इथेच पूर्णविराम देतो. जसं या लेकरांनी आपल्या आईला सांभाळलं आहे, तसं प्रत्येकाने आपल्या माईला सांभाळावं, आईला सांभाळावं. मी रोज कीर्तनात वगैरे खूप आईविषयी, वडिलांविषयी सांगत असतो. त्याची गरजही राहिलेली आहे. कारण पेपरला बघितलं, काल परवाच्या पेपरला, अरे 20 रुपयासाठी आईला मारणारी सुद्धा लेकरं जन्माला येतात या भारतभूमीमध्ये. लाज वाटते. मी तर त्यांना म्हणत असतो, अरे तुम्हाला आईच कळाली नाही रे राजा हो. आई कवळाली माझ्या ज्ञानोबा राहिला म्हणून विश्व निर्माण केलं आहे आणि विश्व शांतीची प्रार्थना केली आहे. आई लहानपणी गेल्यानंतर कळते. या लेकराला 6 महिन्याचे असताना आई गेल्यानंतरची काय अवस्था असते या लेकराला विचारा. त्या 3 नंबरच्या लेकराला विचारा. 6 महिन्याचे असताना आई वडील गेल्यानंतरचं दुःख काय भोगावं लागतं. माझी विनंती आहे तुम्हालाही सुद्धा सर्वांना, तुमच्या गावात जर कोणाला आई आवडत नसेल, आईचा राग येत असेल, तर त्यांना फक्त महिन्याच्या पहिल्या रविवारी आपल्या संस्थेवर यायचं आहे. तिथं आल्यानंतर कळतं आहे माय काय असतंय, आई काय असतंय. प्रत्येकाचे आई वडील आपापल्या लेकराला भेटायला येतात. ज्यांना ज्यांना आई वडील आहेत त्यांचे. बाबा माझ्याकडे 82 लेकरं आहे बिगर मायबापाची. मला रोज एक लेकरू रडवतं बाबा. 82 लेकरं आहे, 82. कोणाला आईची आठवण येते, कोणाला वडिलांची आठवण येते. आणि 250 लेकरं ज्यांना आई वडील आहेत असे आहे. ज्यांचे आई वडील आहेत ना ते महिन्याच्या पहिल्या रविवारी येतात, आपापल्या लेकराला भेटतात. त्यावेळेस हे लेकरं बरं का गुरुजी, दुसऱ्याची माय आली त्याची ती तिच्या लेकराला उचलते, पटापट चुंबन घेते. तेव्हा हे लेकरं ते आईकडं पाहतात. ते आपल्या लेकराला उचलून चुंबन घेते, त्याला बिस्किटचा पुडा देते ना, त्यावेळेस या लेकरांच्या डोळ्यात पाणी येतं. आम्ही त्यांना म्हणावं काय झालं रे बाळा, तर ते म्हणतात बाबा मला माझ्या मम्मीची आठवण आली. माझी आई आली असती मलाही उचललं असतं, माझंही पटापट चुंबन घेतले असते, मलाही काहीतरी खायला दिलं असतं. त्यावेळेस कळतं राजा हो आई काय असतंय. पाठीमागे सुट्ट्या दिल्या लागल्या होत्या बाबा. माझ्याकडे बीडचं मारवाड्याचा मुलगा आहे, 5वी 6वीला आहे.
त्यानं आईला फोन केला, आई तू येशील ना मला न्यायला? तर त्यावेळेस मला एक चांगला ड्रेस घेऊन ये. त्याच्या आईनं सांगितलं, बाळा मी तुझ्यासाठी 2500चा ड्रेस घेतला. आई त्यावेळेस कळते, दादा ऐका, ते लेकरू पळत गेलं आणि हे लेकरं जिथं बसले होते झाडाखाली, त्या लेकराकडे जाऊन त्यांना म्हणायला लागलं, माझी मम्मी येणार आहे, मला 2500चा ड्रेस आणणार आहे. हे लेकरं काय म्हणले माहिती आहे? तुला 2500चा ड्रेस तुला मम्मी आहे म्हणून आणणार आहे ना रे, आम्हाला तर कोणीच काही आणत नाही. आम्हाला घ्यायचं असलं तर महाराजच घेतात, काही आणायचं असलं तर महाराजच आणतात. बाबांनाच सांगावं लागतं, तुला 2500चा ड्रेस आणणार आहे तुझी आई, तुला आई आहे म्हणून. ते लेकरू पळत आलं दादा माझ्याकडे. महाराज माझ्याकडे येऊन ते 6वीतला मुलगा काय म्हणला माहीत आहे? बाबा माझ्या मम्मीला परत फोन लावा. फोन लावला आणि ते जे बोललं ना दादा, मी सुद्धा रडलो. ते काय म्हणलं माहिती आहे? ए मम्मी, मला नको आणू 2500चा ड्रेस. तुला जर आणायचं असेल ना, माझ्या संस्थेत 5 वर्षाची 4 वर्षाची 7 वर्षाची बिगर मायबापाची लेकरं ते म्हणतात तुला आई आहे म्हणून आणणारे, आम्हाला तर कोणीच नाही आहे. तुला आणायचं असेल ना माय तर त्यांच्यासाठी ड्रेस आण, मला आणू नको. हे म्हटल्यावरती मात्र माझ्या डोळ्यात पाणी आलं. का? त्यावेळेस आई कळत असते. म्हणून ज्यांना ज्यांना आईवडील आहे त्यांनी आईवडिलांना जीव लावा, परमार्थ कार्य करा, भगवत चिंतन करा. 1-2 नाही, 82 लेकरं आहे माझ्याकडे बिगर आईवडिलांचे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची लेकरं आहे. आपल्या संस्थेची 5 कार्य आहे, त्यापैकी पहिलं कार्य अनाथ लेकरांचं संगोपन, दुसरं कार्य कोरोनाच्या काळात ज्यांचे आईवडील गेले त्यांच्या लेकरं संगोपन, तिसरं कार्य आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या लेकरं संगोपन, चौथं कार्य ज्या मुलीला वडील नाही भाऊ नाही अशा 19 मुलींचे लग्न केली दादा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, माऊलीच्या आशीर्वादानं. 19 मुलींचे लग्न केलीत. गोशाळा आहेत नवे काही माऊल्यांना मुलं बाळं नाहीत, काहींना आहे तर सांभाळत नाही. अशा 23 माऊल्यांना आपल्याला सांभाळावं लागतं. 2-4 पुरुष मंडळी त्यांना आपल्याला सांभाळावं लागतं. मग त्यांचा शिदा वगैरे सर्व आपल्याला करावं लागतं. हे चालतं कशावर? नारदाच्या गादीवर उभा आहे आणि माझे सर्व साधक मंडळी माझ्या बांधवांच्या समोर आहे. कीर्तनाचा, प्रवचनाचा, भागवत कथेचा, रामकथेचा 1ही रुपया प्रपंचात जाऊ दिला नाही आणि मरेपर्यंत जाऊ देणार नाही. याच धर्मकार्यामध्ये अर्पण केलं. आळंदी सोडत असताना बाबा आदमानी बाबा माऊलीचा अभिषेक केला, एक शपथच घेतली, बस एवढं कार्य करण्यासाठी जन्म दे आणि ज्यावेळेस अंतकाळ होईल त्यावेळेस या अनाथ लेकरांची सेवा करता करताच अंतकाळ हो. ज्ञानेश्वर माऊली नाळराज माऊली तुकाराम माऊली तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करतो. सेवेला इथेच पूर्ण विराम देतो. ही सर्व तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. गुरुजी तुम्ही विद्यार्थ्यांनी शिकवलं वगैरे म्हणून आज त्रिपुरा राज्यामध्ये अख्ख्या देशामधलं एक अष्टलक्ष्मी संत साहित्य संमेलन विचारायचं होतं आणि महाराष्ट्राची जिम्मेदारी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आपल्या संस्थेवर आलेली होती. निवृत्त न्यायाधीश मदनराव गोसावी मुंबईचे यांनी मग महाराजांचा संपर्क कसा करावा म्हणून काही नेत्याकडवी आपल्यापर्यंत त्रिपुरा राज्यामध्ये गेल्यानंतर प्रत्येक राज्यातली लोकं होती. प्रत्येकाला वाटायचा आपला नंबर यावा. 30-40,000 समाज, सर्व राजकीय मंडळी, राष्ट्रपती वगैरे सर्वचे सर्व 2 दिवस कार्यक्रम चालला. आपला नंबर महाराष्ट्राचा शेवटी लागला. पण हे धोत्रं वगैरे दिसले की आकर्षण वाटायचं. वास्तविक पाहता शेवटी लावला पण पहिला नंबर त्रिपुरा राज्यातून आणला. त्यानंतर तेलंगणाला मागच्या वर्षी हैदराबाद येथे तिथंही पहिला नंबर आणला आणि तुमच्या आशीर्वादाने आत्ता 1 महिन्यापूर्वी बिहारला पटना इथं झालेल्या राजभवनामध्ये प्रत्येक राज्याची लोकं होती. तरीसुद्धा माझ्या ज्ञानोबरायांचं वैभव, तुकोबरायांचं वैभवच असं आहे दादांनो की तिथं धोतर आणि शर्ट दिसलं की अर्धा नंबर आपोआप येतो ना, अर्धा नंबर आपल्याला आपल्या कर्तव्यावर येत असतो. नवे त्या तिलकाने अख्खं राजभवन गाजून गेलं. नवे तिथंही पहिलाच नंबर आपल्या संस्थेने आणलाय.
एवढं मोठं कार्य आपल्या संस्थेचं चालतं आहे, हे सर्व तुमच्या आशीर्वादाने, या माईंच्या आशीर्वादाने. मी हमेशा यायचं आहे आईच्या आशीर्वाद. इकडं कधी आलो तरी कीर्तनाला आईंच्या आशीर्वादाला येत असतो. आईंचं कीर्तनाचं इच्छा होती की मी कीर्तन करावं, त्या योगाने सर्वांना कीर्तन सांगण्याचा योग आला. मी उपदेश करण्याचं म्हणणार नाही, कारण उपदेश करणं ना तरी बालक बबुडा बोली का वाकुडा विचुका पावली, म्हणून ते चोज करुणे माऊली रिजे जेवी. हरिभक्तीपरायण ज्या संस्थेवर नितांत प्रेम करणारे सोमनाथजी महालकर, आईच्या स्मरणार्थ संस्थेसाठी या अनाथ लेकरांना, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या लेकरांना कपड्यासाठी, अन्नदानासाठी 5,000 रुपये त्यांनी दिलेत. म्हणून तुमचा 1-1 रुपया माझ्या परमार्थ कार्यामध्ये. आता नवीन लेकरांसाठी छत तयार झालं आहे, नवीन 2 मजली इमारत, त्याच्यासाठी तुमचे योगदान झालं आहे, त्याबद्दल सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद. आणि संस्थेचे सभासद नोंदणी वगैरे चालू आहेत, प्रत्येकाने नाव नोंदावं ही सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल.